सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संगसामगे समगानं तपो सुखो. सुखद आहे बुद्धाचा जन्म होणे, सुखद आहे धम्म श्रवण करणे, सुखद आहे संघामध्ये समूह तपस्या करणे. संपूर्ण देवतांचे आणि मानवजाती शास्त्रगुरु विश्ववंदनीय तथागत अनंत सम्यक समुद्ध यांना प्रथम वंदन. भगवंताच्या अनुपम सद्धम्माला सुद्धा त्रिवार वंदन. भगवंताने स्थापन केलेला आर्य अट्टपुरुष पुग्गला भिक्खू संघ या तिन्ही काळातील तीन रत्नाला काया वाचा मनाने संपूर्ण जागृत होऊन त्रिवार वंदन. आजच्या या विजयादशमीच्या निमित्ताने आणि बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आधुनिक युगातील 63व्या धम्मदीक्षा वर्धापन दिनानिमित्ताने भगवान बुद्धांचा हा धम्म संदेश धम्मचक्र प्रवर्तन सुत्त सर्वच मानवजातीसाठी आणि सर्वच बौद्ध उपासकांसाठी सांगत आहोत. सर्वांनी शांतपणे श्रवण करावे आणि समजून घ्यावे आणि सर्वांनाच हे माहिती करून द्यावे. आणि हे यूट्यूब चॅनल जे आहे आपण जे पाहत आहे सर्वांनाच पुढे स्वतः लाईक करावं आणि सर्वांना पुढे पाठवून द्यावे, जेणेकरून धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे काय ते सर्वांना समजून येईल. हा सर्व बौद्ध उपासकांना धम्म संदेश. धम्मचक्र प्रवर्तन सुत्त. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. एवं मे सुतं एकं समयं भगवा वाराणस्यां विहरति इसे पतने मे गदाय तंत्रखो भगवा पंचवज्ञे भिक्खु आमन्तेसि. देवे मे भिक्खवे अन्तापवजितेन न सेवितब्बा कतमे द्वे योचाह्यं कामेषु काम सुखलिकानुयोगो हीनो गम्मो पोथुजनिलिको अनरियो अनर्थसहितो योचायं अत्तकिलमथानुयोगो दुःखो अनरियो अनर्थसहितो. येते ते भिक्खवे उभो अन्ते अनुपगम्म मज्जिमा पटिपदा तथागतेन अभिसंबुद्धा चक्षुकरणी ज्ञानकरणी उपशमाय अभियाय संबोधाय निब्बानाय सवन्तति. कतमाच सा भिक्खवे मज्जिमा पटिपदा तथागतेन अभिसंबुद्धा चक्षुकरणी ज्ञानकरणी उपशमाय अभियाय संबोधाय निब्बानाय सवन्तति. अयमेव अरियो अठंगिकमग्गो शय्यथिदं सम्मादिट्ठि सम्मा संकप्पो सम्मा वाचा सम्मा कमन्तो सम्मा आजीवो सम्मा व्यायामो सम्मा सति सम्मा समाधि. अयं खोसा भिक्खवे मज्जिमा पटिपदा तथागतेन अभिसंबुद्धा चक्षुकरणी ज्ञानकरणी उपशमाय अभियायं संबोधायं निब्बानायं सवन्तति. इदं खोपन भिक्खवे दुःखं अरिसच्चं जातिपि दुःखा जरापि दुःखा व्याधिपि दुःखा मरणंपि दुःखं अप्येहि संपयोग दुःखो पियेहि विपयोग दुःखो यं पिंचं लभति तंपि दुःखं संखितेन पंच उपादान स्कंदा दुःखा.
इदं खोपन भिक्कवे दुःखसमुदयं अरिसच्चं यायं तन्हा पोनो भविका नंदी रागसहगता तंत्र भिनंदिनी शयथिदं कामतन्ना भवतन्ना इभवतन्ना इदं खोपन भिक्कवे दुःख निरोधं अरिसच्चं यो तस्सा एव तन्हाय अशेष विराग निरोधो चागो पटी निसग्गो मुक्ति अनालयो इदं खोपन भिक्कवे दुःखं निरोधगामिनी पटिपदा अरिसच्चं अयमेव अरियो अठंगिकमग्गो क्षयथिदं सम्मा दिट्ठि सम्मा संकप्पो सम्मा वाचा सम्मा कमन्तो सम्मा आजीवो सम्मा व्यायामो सम्मा सति सम्मा समाधि इदं दुःखं अरिसच्चन्ति मे भिक्कवे पुब्बे अननुतो सोतेषु धम्मेषु चक्षुं उदपादि ज्ञानं उदपादि पञ्या उदपादि विद्या उदपादि आलोक उदपादि तंखोपनिदं दुःखं अरिसच्चं पर्ययन्ति मे भिक्कवे पुब्बे अननुत्सुतेषु धम्मेषु चक्षु उदपादि ज्ञानं उदपादि पञ्या उदपादि विद्या उदपादि आलोक उदपादि तंखोपनिदं दुःखं अरिसच्चं पर्यायन्ति मे भिक्कवे पुब्बे अननुस्सुतेषु धम्मेषु चक्षु उदपादि ज्ञानं उदपादि पञ्या उदपादि विद्या उदपादि आलोक उदपादि इदं दुःखं समुदयं अरिसच्चन्ति मे भिक्कवे पुब्बे अननुस्सुतेषु धम्मेषु चक्षु उदपादि ज्ञानं उदपादि पञ्या उदपादि विद्या उदपादि आलोक उदपादि तंखोपनिदं दुःखसमुदयं अरिसच्चं पहातब्बन्ति मे भिक्कवे पुब्बे अननुस्सुतेषु धम्मेषु चक्षु उदपादि ज्ञानं उदपादि पञ्या उदपादि विद्या उदपादि आलोक उदपादि तंखोपनिदं दुःखं समुदयं अरिसच्चं पहिन्नन्ति मे भिक्कवे पुब्बे अननुस्सुतेषु धम्मेषु चक्षु उदपादि ज्ञानं उदपादि पञ्या उदपादि विद्या उदपादि आलोक उदपादि इदं दुःखं निरोधं अरिसच्चन्ति मे भिक्कवे पुब्बे अननुस्सुतेषु धम्मेषु चक्षु उदपादि ज्ञानं उदपादि पञ्या उदपादि विद्या उदपादि आलोक उदपादि तंखोपनिदं दुःखनिरोधं अरिसच्चं सच्चिकातब्बन्ति मे भिक्कवे पुब्बे अननुस्सुतेषु धम्मेषु चक्षु उदपादि ज्ञानं उदपादि पञ्या उदपादि विद्या उदपादि आलोक उदपादि तंखोपनिदं दुःखनिरोधं अरिसच्चं सच्चिकन्ति मे भिक्कवे पुब्बे अननुस्सुतेषु धम्मेषु चक्षु उदपादि ज्ञानं उदपादि पञ्या उदपादि विद्या उदपादि आलोक उदपादि इदं दुःखनिरोधगामिनी पटिपदा अरिसच्चन्ति मे भिक्कवे पुब्बे अननुस्सुतेषु धम्मेषु चक्षु उदपादि ज्ञानं उदपादि पञ्या उदपादि विद्या उदपादि आलोक उदपादि तंखोपनिदं दुःखनिरोधगामिनी पटिपदा अरिसच्चं भावेतब्बन्ति मे भिक्कवे पुब्बे अननुस्सुतेषु धम्मेषु चक्षु उदपादि ज्ञानं उदपादि पञ्या उदपादि विद्या उदपादि आलोक उदपादि
तंखोपनिदं दुःखनिरोधगामिनी पटिपदा अरिसच्चं भावितन्ति मे भिक्खवे पुब्बे अननुसुतेषु धम्मेषु चक्षु उदपादि ज्ञानं उदपादि पञ्या उदपादि विद्या उदपादि आलोको उदपादि यावकिमञ्च मे भिक्खवे इमेषु चतुषु अरिसच्चेषु एवं तिपरिवट्टं द्वादशाकारं यथाभूतं ज्ञानदर्शनं न शुद्धं अहोसि नैव तावाहं भिक्खवे सदेवके लोके समारके सब्रह्मके ससम ब्राह्मणीया पजाय सदेव मनुष्यायं अनुत्तरं सम्मा संबोधि अभिसंबुद्धो पंचयानंसि ये तो च खो मे भिक्खवे इमेषु चतुषु अरिसच्चेषु एवं तिपरवट्टं द्वादशाकारं यथाभूतं ज्ञानदर्शनं सुविशुद्धं अहोसि अत्ताहं भिक्खवे सदेवके लोके समारके सब्रह्मके ससमन ब्राह्मणीया पजाय सदेव मनुष्यायं अनुत्तरं सम्मा संबोधि अभिसंबुद्धो पंचयानसि ज्ञानच्च पनमे दर्शनं उदपादि अनुकंपा मे चतो विमुक्ति अयमंतिमा जाति नत्थि दानी पुनः भवति इदमोच भगवा अंतमना अत्तमना पंचवज्ञा भिक्खु भगवतो भाषितं अभिनन्दन्तु ते इमस्मिन् च पन वैयाकरणस्मि भयमाने आयस्मन्तो कौण्डिन्यस्य विरजं वितमलं धम्मचक्षुं उदपादि यं किंचिं समुदयं धम्मं सब्बं तं निरोधो धम्मति पवततिते च पन भगवता धम्मचक्के भूम्मा देवा सद्धमनुसावेषु एतं भगवता वाराणसीयं ईशिपतने मेघदाय अनुत्तरं धम्मचक्कं पवतितं अपतिवतीयं समनेन वा ब्राह्मणेन वा देवेन वा मारेण वा ब्रह्मणा वा केनचिवा लोकस्मिन्ति भूम्मानं देवानं सद्धं सुत्वा चातुरमाराजिका देवा सद्धमनुसावेशं एतं भगवता वाराणसीयं ईशिपतने मेघदाय अनुत्तरं धम्मचक्कं पवतितं अपतिवतीयं समनेन वा ब्राह्मणेन वा देवेन वा मारेण वा ब्रह्मणा वा केनचिवा लोकस्मिन्ति चातुर्महाराजिका देवानं सद्धं सुत्वा तावती सा देवा सद्ध मनुष्यावेषु एतं भगवता वाराणसीयं ईशिपतने मेघदाय अनुत्तरं धम्मचक्कं पवतितं अपतिवतीयं समनेन वा ब्राह्मणेन वा देवेन वा मारेण वा ब्रह्मणा वा केनचिवा लोकस्मिन्ति तावती सानं देवानं सद्धं सुत्वा यामा देवा सद्धमनुसावेषु एतं भगवता वाराणसीयं ईशिपतने मेघदाय अनुत्तरं धम्मचक्कं पवतितं अपतिवतीयं समनेन वा ब्राह्मणेन वा देवेन वा मारेण वा ब्रह्मणा वा केनचिवा लोकस्मिन्ति यामानं देवानं सद्धं सुत्वा तुषिता देवा सद्धमनुसावेषु एतं भगवता वाराणसीयं ईशिपतने मेघदाय अनुत्तरं धम्मचक्कं पवतितं अपतिवतीयं समनेन वा ब्राह्मणेन वा देवेन वा मारेण वा ब्रह्मणा वा केनचिवा लोकस्मिन्ति तुषितानं देवानं सद्धं सुत्वा निम्मरति देवा सद्धमनुसावेषु
एतं भगवता वाराणस्यं ईशिपतने मेघदाय अनुत्तरं धम्मचक्रं पवर्तितं अपतिवत्यं समनेन वा ब्राह्मणेन वा देवेन वा मारेण वा ब्रह्मणा वा केनिषि वा लोकस्मिन्ति निम्मरति देवानं सद्दं सुत्वा परिनिमित्तवसवतिन्नो देवा सद्दमनुस्सावेषु एतं भगवता वाराणस्यं ईशिपतने मेघदाय अनुत्तरं धम्मचक्रं पवर्तितं अपतिवत्यं समनेन वा ब्राह्मणेन वा देवेन वा मारेण वा ब्रह्मणा वा केनिचि वा लोकस्मिन्ति परनिमित्तवशिवतीनं देवानं सद्दं सुत्वा ब्रह्मपरिसज्जा देवा सद्धमनुसावेषु एतं भगवता वाराणस्यं ईशिपतने मेघदाय अनुत्तरं धम्मचक्रं पवर्तितं अपतिवत्यं समनेन वा ब्राह्मणेन वा देवेन वा मारेण वा ब्रह्मणा वा केनिचि वा लोकस्मिन्ति ब्रह्मा पारिसज्जानं देवानं सद्दं सुत्वा ब्रह्मपुरोहिता देवा सद्धमनुसावेषु एतं भगवता वाराणस्यं ईशिपतने मेघदाय अनुत्तरं धम्मचक्रं पवर्तितं अपतिवत्यं समनेन वा ब्राह्मणेन वा देवेन वा मारेण वा ब्रह्मणा वा केनिचि वा लोकस्मिन्ति ब्रह्मपुरोहितानं देवानं सद्दं सुत्वा मा ब्रह्मदेवा सद्धमनुसावेषु एतं भगवता वाराणस्यं ईशिपतने मेघदाय अनुत्तरं धम्मचक्रं पवर्तितं अपतिवत्यं समनेन वा ब्राह्मणेन वा देवेन वा मारेण वा ब्रह्मणा वा केनिचि वा लोकस्मिन्ति महाब्रह्मानं देवानं सद्दं सुत्वा परित्ताभा देवा सद्धमनुसावेषु एतं भगवता वाराणस्यं ईशिपतने मेघदाय अनुत्तरं धम्मचक्रं पवर्तितं अपतिवत्यं समनेन वा ब्राह्मणेन वा देवेन वा मारेण वा ब्रह्मणा वा केनिचि वा लोकस्मिन्ति परित्ताभानं देवानं सद्दं सुत्वा अपमानपभा देवा सद्धमनुसावेषु एतं भगवता वाराणस्यं ईशिपतने मेघदाय अनुत्तरं धम्मचक्रं पवर्तितं अपतिवत्यं समनेन वा ब्राह्मणेन वा देवेन वा मारेण वा ब्रह्मणा वा केनिचि वा लोकस्मिन्ति अपमानभानं देवानं सद्दं सुत्वा आभसरा देवा सद्धमनुसावेषु एतं भगवता वाराणस्यं ईशिपतने मेघदाय अनुत्तरं धम्मचक्रं पवर्तितं अपतिवत्यं समनेन वा ब्राह्मणेन वा देवेन वा मारेण वा ब्रह्मणा वा केनिचि वा लोकस्मिन्ति आभसरानं देवानं सद्दं सुत्वा परित्तशुभा देवा सद्धमनुसावेषु एतं भगवता वाराणस्यं ईशिपतने मेघदाय अनुत्तरं धम्मचक्रं पवर्तितं अपतिवत्यं समनेन वा ब्राह्मणेन वा देवेन वा मारेण वा ब्रह्मणा वा केनिचि वा लोकस्मिन्ति परित्तशुभानं देवानं सद्दं सुत्वा अपमानशुभा देवा सद्धमनुसावेषु एतं भगवता वाराणस्यं ईशिपतने मेघदाय अनुत्तरं धम्मचक्रं पवर्तितं अपतिवत्यं समनेन वा ब्राह्मणेन वा देवेन वा मारेण वा ब्रह्मणा वा केनिचि वा लोकस्मिन्ति अपमानशुभानं देवानं सद्दं सुत्वा
शुभ किन्नकानं देवानं सद्धमनुसावेषु एतं भगवता वाराणस्यां ईशिपतने मेघदाय अनुत्तरं धम्मचक्रं पवर्तितं अपतिवत्यं समनेन वा ब्राह्मणेन वा देवेन वा मारेण वा ब्रह्मणा वा केनचिवा लोकस्मिन्ति शुभ किन्नकानं देवानं सद्धं श्रुत्वा व्यफला देवा सद्धमनुसावेषु एतं भगवता वाराणस्यां ईशिपतने मेघदाय अनुत्तरं धम्मचक्रं पवर्तितं अपतिवत्यं समनेन वा ब्राह्मणेन वा देवेन वा मारेण वा ब्रह्मणा वा केनचिवा लोकस्मिन्ति व्यफलानं देवानं सद्धं श्रुत्वा अविवाह देवा सद्धमनुसावेषु एतं भगवता वाराणस्यां ईशिपतने मेघदाय अनुत्तरं धम्मचक्रं पवर्तितं अपतिवत्यं समनेन वा ब्राह्मणेन वा देवेन वा मारेण वा ब्रह्मणा वा केनचिवा लोकस्मिन्ति अविहानं देवानं सद्धं श्रुत्वा अत्तपा देवा सद्धमनुसावेषु एतं भगवता वाराणस्यां ईशिपतने मेघदाय अनुत्तरं धम्मचक्रं पवर्तितं अपतिवत्यं समनेन वा ब्राह्मणेन वा देवेन वा मारेण वा ब्रह्मणा वा केनचिवा लोकस्मिन्ति अत्तपानं देवानं सद्धं श्रुत्वा सुदस्सा देवा सद्धमनुसावेषु एतं भगवता वाराणस्यां ईशिपतने मेघदाय अनुत्तरं धम्मचक्रं पवर्तितं अपतिवत्यं समनेन वा ब्राह्मणेन वा देवेन वा मारेण वा ब्रह्मणा वा केनचिवा लोकस्मिन्ति सुदस्सानं देवानं सद्धं श्रुत्वा सुदस्सी सद्धमनुसावेषु एतं भगवता वाराणस्यां ईशिपतने मेघदाय अनुत्तरं धम्मचक्रं पवर्तितं अपतिवत्यं समनेन वा ब्राह्मणेन वा मारेण वा देवेन वा ब्रह्मणा वा केनचिवा लोकस्मिन्ति सुदस्सिनं देवानं सद्धं श्रुत्वा अक्कनिकटका देवा सद्धमनुसावेषु एतं भगवता वाराणस्यां ईशिपतने मेघदाय अनुत्तरं धम्मचक्रं पवर्तितं अपतिवत्यं समनेन वा ब्राह्मणेन वा देवेन वा मारेण वा ब्रह्मणा वा केनचिवा लोकस्मिन्ति इति तेन खनेन तेनं मुहूर्तेन याव ब्रह्मलोका सद्दो अभुगच्छि अयञ्चं दशसहस्रि लोकधातु संकप्पि समपकम्पि संपवेधि अपमानो च उलारो ओभासो लोके पातुर्हवसि अतिकम्मं देवानुभावन्ति अथको भगवा उदानं उदानेसि अय्यासि वत्त भो कौण्यन्यो अय्यासि वत भो कौण्यन्योति इति हिदं आयस्मन्तो कौण्डन्यस्य अय्या कौण्डन्यो त्वं नामं अहोसीति एतेन सच्चेन सुवन्ति होन्तु एतेन सच्चवज्जेन सोन्तु ते होन्तु सर्वदा साधु साधु साधु। तर अशा प्रकारे संपूर्ण जगातील मानवजातीला धम्मचक्रप्रवर्तन पालीमध्ये सूत्रपाठन केलं आहे। तर याचा लोकभाषेमध्ये सर्वांना धम्मोपदेश करत आहोत। धम्मचक्रप्रवर्तन सूत्र त्या भगवंताला अरहंताला सम्यक समुदाला नमस्कार असो। मी असे ऐकले आहे की एके समयी भगवान बुद्ध वाराणसी येथे ऋषीपतन नावाच्या मृगदाय वनात उद्यानात राहत होते। तेथे एकदा भगवंतांनी पंचवग्गी भिक्खूंना उद्देशून म्हटले, भिक्खू हो,
प्रवजिताने हे 2 आत्यंतिक मार्ग टाळावे. कोणते 2 मार्ग? कामसुखात लोळत राहणे हा हीन, ग्राम्य, सर्वसामान्य माणसांनी अवलंबिलेला अनार्य, असभ्य व अनर्थकारक असा पहिला मार्ग. अंत आणि देहदंड करायचे व्रत जात आहे असा दुःखदायक, अनार्य आणि अनर्थकारक असा दुसरा मार्ग. भिक्खू हो, हे दोन्हीही अंतिम स्वरूपाचे आत्यंतिक मार्ग न अनुसरता, न स्वीकारता उपशम, अभिज्ञा, उच्च ज्ञान व शक्ती, संबोधी आणि निर्वाणाकडे घेऊन जाणारा, योग्य दृष्टी व ज्ञान प्रदान करणारा मध्यम मार्ग तथागत सम्यक समुदायाने शोधून काढला आहे. जो सुयोग्य दृष्टी व ज्ञान प्रदान करणारा मध्यम मार्ग तथागत सम्यक समुदायांनी शोधून काढला आहे. जो सुयोग्य दृष्टी व श्रेष्ठ ज्ञान प्रदान करून उपशम, अभिज्ञा, संबोधी व निर्वाण प्राप्त करून देण्यास कारणीभूत होतो. हे भिक्खू हो, कोणता तो मध्यम मार्ग जो तथागताने शोधून काढलेला आहे, जो सुयोग्य दृष्टी व श्रेष्ठ ज्ञान प्रदान करून उपशम, अभिज्ञानाला, संबोधीला आणि निर्वाण प्राप्त करून देण्यास कारणीभूत होणारा दृष्टीदायक मार्ग आहे. हाच तो आर्याष्टांगिक मार्ग. उदाहरणार्थ म्हणजे सम्यक दृष्टी, योग्य दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, प्रयत्न, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. भिक्खू हो, तथागत भगवान बुद्धाने हाच तो उपशम, अभिज्ञा, संबोधी आणि निर्वाण प्राप्त करून देण्यास कारणीभूत होणारा श्रेष्ठ दृष्टी आणि ज्ञान प्रदान करणारा मध्यम मार्ग शोधून काढला आहे. भिक्खू हो, दुःखाचे अस्तित्व हे एक आर्य सनातन सत्य आहे. जन्म दुःखदायक आहे, वृद्धत्व मात्रपण दुःखदायक आहे, व्याधी पीडा दुःखदायक आहे आणि मरण हेही दुःखदायक आहे. अप्रिय व्यक्तींचा सहवास व प्रिय व्यक्तीची ताटातूट दुःखदायक आहे. इच्छित वस्तू प्राप्त होत नाही तेही दुःखदायक आहे. थोडक्यात म्हणजे 5 उपादानस्कंद रूप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान दुःखदायक आहे. भिक्खू हो, हे दुःख समुदय आर्य सत्य आहे. ही जी तृष्णा पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारी, जन्म प्राप्त करणारी, अनेक विषय भोगात रंगणारी, रमणारी, जेथे तेथे सुख शोधणारी, लोभयुक्त तृष्णा. उदाहरण म्हणजे कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा. अशा प्रकारे भिक्खू हो, दुःखाचा निरोध हे सुद्धा एक आर्य सत्य आहे. तो निरोध म्हणजे वर वर्णन केलेल्या तृष्णेचा संपूर्ण वैराग्याने, अनासक्तीने निरोध, नाश, त्याचा त्याग, प्रतिनिसर्ग, अस्वीकार, मुक्ती आणि अनासक्ती हेच ते दुःख निरोधाचे आर्य सत्य. हे भिक्खू हो, दुःख निरोधगामिनी मार्ग अस्तित्वात असणे हा सुद्धा एक आर्य सत्य आहे. तो म्हणजे आर्याष्टांगिक मार्ग होय. तो आर्याष्टांगिक मार्ग कोणता? सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, प्रयत्न, सम्यक स्मृती व सम्यक समाधी. भिक्खू हो, हे दुःख एक आर्य सत्य आहे असे जाणल्यावर मला पूर्वी न ऐकलेल्या धम्माचे दर्शन झाले, ज्ञान मिळाले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या लाभली व डोक्यात प्रकाश पडला. हे दुःख आर्य सत्य जाणण्यासाठी योग्य आहे असे समजल्यावर मला पूर्वी ऐकण्यास न मिळालेल्या धम्माचे दर्शन झाले, ज्ञान मिळाले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या लाभली व माझ्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडला. हे दुःख आर्य सत्य जाणण्यासाठी योग्य आहे असे समजल्यावर मला पूर्वी ऐकण्यास न मिळालेल्या धम्माचे दर्शन झाले, ज्ञान मिळाले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या लाभली व माझ्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडला. भिक्खू हो, दुःखाच्या उत्पत्ती स्थानामध्ये समुदायाचे अस्तित्व असते आहे. हे आर्य सत्य समजल्यावर मला पूर्वी न ऐकलेल्या धम्माचे दर्शन, धम्माची दृष्टी मिळाली, ज्ञान लाभले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या हाती आली आणि माझ्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडला. दुःखाच्या उत्पत्तीचे कारण हे जे आर्य सत्य आहे त्याचा त्याग केला आहे असे समजल्यावर पूर्वी कधी न ऐकलेल्या धम्माचे मला दर्शन झाले, ज्ञान लाभले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या लाभली आणि माझ्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडला. या दुःखाच्या उत्पत्तीच्या कारणासंबंधीचे आर्य सत्याचा मी त्याग केला आहे
असे समजल्यावर पूर्वी न ऐकलेल्या धम्माचे मला दर्शन झाले आहे. ज्ञान लाभले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या लाभली आणि माझ्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडला. भिक्खू हो, या दुःखाचा निरोध नाश होऊ शकतो हे आर्य सत्य समजल्यावर मला पूर्वी न ऐकलेल्या धम्माचा सिद्धांताचे दर्शन झाले. ज्ञान लाभले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या हाती आली आणि माझ्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडला. दुःख निरोधाचे आर्य सत्य प्राप्त करून घेण्यास असे समजल्यावर पूर्वी न ऐकलेल्या धम्माचे मला दर्शन झाले. ज्ञान लाभले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या लाभली आणि माझ्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडला. त्या दुःख निरोध आर्य सत्याची मला सिद्धी प्राप्त झाली आहे असे समजल्यावर मला पूर्वी न ऐकलेल्या धम्माचे मला दर्शन झाले. ज्ञान लाभले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या लाभली आणि माझ्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडला. भिक्खू हो, दुःखाचा निरोध नाश करण्याचा मार्ग अस्तित्वात आहे हे आर्य सत्य मला समजल्यावर मला पूर्वी न ऐकलेल्या धम्माचे दर्शन झाले. ज्ञान लाभले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या लाभली आणि माझ्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडला. दुःख निरोधगामिनी मार्गाचे आर्य सत्याची मी भावना केली पाहिजे, अंगीकारले पाहिजे, आत्मसात केले पाहिजे असे मला समजल्यावर मला पूर्वी कधीही श्रवण न केलेल्या धम्माचे दर्शन झाले. ज्ञान प्राप्त झाले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या लाभली व माझ्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडला. या दुःख निरोधी मार्गाच्या आर्य सत्याची मी भावना केली आहे, त्याला मी अंगीकारले, स्वीकारले, आत्मसात केले आहे असे मला समजल्यावर मला पूर्वी कधीही श्रवण न केलेल्या धम्माचे दर्शन झाले. ज्ञान प्राप्त झाले, प्रज्ञा लाभली, विद्या हाती आली आणि माझ्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडला. भिक्खू हो, जोपर्यंत मला या 4 आर्य सत्याविषयी प्रत्येकी 3 तऱ्हेची व एकंदर 12 प्रकारचे यथार्थता सुविशुद्ध ज्ञान दर्शन झाले नाही तोपर्यंत देव, मनुष्य, मार, ब्रह्मदेव आणि श्रमण ब्राह्मण यांच्या जगात व देव आणि माणसांच्या समुदायात अनुत्तर श्रेष्ठ अशा सम्यक संबोधीचा मला लाभ झाला असे मला मनोमन वाटले नाही. भिक्खू हो, पण जेव्हा मला या 4 आर्य सत्याविषयी प्रत्येकी 3 तऱ्हेची व एकंदर 12 प्रकारचे सुविशुद्ध यथार्थता ज्ञानदृष्टी लाभली, प्राप्त झाली, तेव्हाचे देव, मनुष्य, मार, ब्रह्मदेव आणि श्रमण ब्राह्मणांच्या जगात व देव आणि माणसांच्या समुदायात अनुत्तर श्रेष्ठ अशा सम्यक संबुद्धीचा मला लाभ झाला असे मला मनोमन वाटले. अशी मला खात्री झाली. तशी दिव्य ज्ञानदृष्टी पण मला प्राप्त झाली. मला प्राप्त झालेली चित्ताची विशुद्धी, विमुक्ती, अविकंप आहे. हा माझा शेवटचा जन्म आहे आणि आता यानंतर मला पुनर्जन्म प्राप्त होणार नाही असे मी जाणले आहे. भगवान बुद्ध असे म्हणाले, पंचवर्गीय भिक्खूंनी संतुष्ट मनाने, मुदित चित्ताने भगवंताच्या धम्मदेशनेचे भाषणाचे अनुमोदन केले. हे भाषण ऐकल्यावर आयुष्यमान कौंडिन्याला जे काही उत्पन्न होणारे आहे ते सर्व नाशवान आहे अशी निर्मळ परिशुद्ध धम्मदृष्टी उत्पन्न झाली. याप्रमाणे भगवान बुद्धाने धम्मचक्र प्रवर्तित केल्यावर भूमीवर राहणाऱ्या देवतांनी असा आवाज उठविला. भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपतनात हरणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले की जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरवले जाऊ शकत नाही. किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये आजपर्यंत प्रवर्तित होऊ शकले नाही. भूमीवर राहणाऱ्या देवतांचा आवाज ऐकून चातुर्माराजिक देवतांनीही आवाज उठविला. भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपतनात हरणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरवले जाऊ शकत नाही. किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही. तर चातुर्माराजिक देवांचा आवाज ऐकून त्रैत्रिस देवांनी आवाज उठविला की भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपतनात म्हणजे हरणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण,
ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरवले जाऊ शकत नाही. किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही, त्यावर त्रैत्री देवांचा आवाज ऐकून यामदेवांनी आवाज उठविला की भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपतनात हरणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये प्रवर्तित होऊ शकले नाही. यामदेवांचा आवाज ऐकून तुषित देवांनी आवाज उठविला की भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपतनात हरणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तन केले आहे की जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही. तुषित देवांचा आवाज ऐकून निमारती देवांनी आवाज उठविला की भगवान बुद्धांनी वाराणसी जवळील ऋषीपतनात हरणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरवले जाऊ शकत नाही. किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही. निमारती देवांचा आवाज ऐकून परिनिर्मित वसवती देवांनी आवाज उठविला की भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपतनात हरणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरवले जाऊ शकत नाही. किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही. परिनिर्मित वसवती देवांचा आवाज ऐकून ब्रह्मपरिषद देवांनी आवाज उठविला की भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपतनात हरणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरवले जाऊ शकत नाही. किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही. ब्रह्मा परिषद देवांचा आवाज ऐकून ब्रह्मपुरोहित देवांनी आवाज उठविला की भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपतनात हरणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरवले जाऊ शकत नाही. किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही. ब्रह्मपुरोहित देवांचा आवाज ऐकून महाब्रह्मा देवांनी आवाज उठविला की भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपतनात हरणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरवले जाऊ शकत नाही. किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही. महाब्रह्मा देवांचा आवाज ऐकून परिताभ देवांनी आवाज उठविला की भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपतनात हरणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरवले जाऊ शकत नाही. किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही. परिताप देवांचा आवाज ऐकून अप्रमाणभ देवांनी आवाज उठविला की भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपतनात हरणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरवले जाऊ शकत नाही. किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही. अपमानभ देवांचा आवाज ऐकून आभास्वार देवांनी
आवाज उठेला की भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपतनात हरणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवृत्त केले आहे की जे धम्मचक्र श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरवले जाऊ शकत नाही, किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही. आबा स्वार देवांचा आवाज ऐकून परित्ताभ शुभ देवांनी आवाज उठला की भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपतनात हरणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरवले जाऊ शकत नाही, किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये प्रवर्तित होऊ शकले नाही. परित्त शुभ देवांचा आवाज ऐकून अप्रमाण शुभ देवांनी आवाज उठविला की भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपतनात हरणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरवले जाऊ शकत नाही, किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही. अप्रमाण शुभ देवांचा आवाज ऐकून शुभ किन्नक देवांनी आवाज उठविला की भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपतनात हरणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून उलट फिरवले जाऊ शकत नाही, किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही. शुभ किन्नक देवांचा आवाज ऐकून विहफल्ल देवांनी आवाज उठविला की भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपतनात हरणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तन केले आहे की जे धम्मचक्र श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरवले जाऊ शकत नाही, किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही. विहफल्ल देवांचा आवाज ऐकून अविह देवांनी आवाज उठविला की भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपतनात हरणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरवले जाऊ शकत नाही, किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही. अविह देवांचा आवाज ऐकून अत्तप्प देवांनी आवाज उठविला की भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपतनात हरणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरवले जाऊ शकत नाही, किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही. अत्तप्प देवांचा आवाज ऐकून सुदस्य देवांनी आवाज उठविला की भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपतनात हरणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरवले जाऊ शकत नाही, किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही. सुदस्य देवांचा आवाज ऐकून सुदर्शी देवांनी आवाज उठविला की भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपतनात हरणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले आहे की जे धम्मचक्र श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरवले जाऊ शकत नाही, किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण ब्राह्मण देवता मार ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवर्तित होऊ शकले नाही. सुदर्शी देवांचा आवाज ऐकून अक्क निकठक्क देवांनी आवाज उठविला की भगवान बुद्धाने वाराणसी जवळील ऋषीपतनात हरणांच्या बागेमध्ये असे अनुपम धम्मचक्र
प्रवृत्तीत केले आहे की जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरवले जाऊ शकत नाही, किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगात प्रवृत्तीत होऊ शकले नाही. अशा प्रकारे त्यावेळी आणि त्या क्षणी हा आवाज ब्रह्मलोकांपर्यंत पोचला आणि 10,000 ब्रह्मांडे डगमगली, कंप पावली, डळमळू लागली. देवतांच्या तेजापेक्षाही महान तेजायमान असा विशाल प्रकाश जगात निर्माण झाला. त्यावेळी भगवान बुद्धांनी उद्गार काढले, अहो कौंडिन्याने जाणले, अहो खरोखर कौंडिन्याने जाणले. या कारणामुळेच आयुष्यमान कौंडिन्याचे नाव अज्ञान कौंडिन्य असे पडले. या सत्यवचनामुळे सर्वत्र नेहमी कल्याण हो. ते या धम्मचक्र प्रवर्तन सूत्राच्या पठनाने, धम्मोपदेशाने संपूर्ण मानवजातीचे, देवता, मनुष्य, गुरुजन, मातापिता, शत्रुवर्यांचे, संपूर्ण जगातील 10 दिशामध्ये दूरचे जवळचे राहणारे सर्व सतोप्राणी, सर्व स्त्रिया, सर्व पुरुष, सर्व धम्मप्रेम बंधू भगिनी सर्वांना आयुष्यवर्ण सुख संपत्ती प्राप्त हो, लाभ हो. भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं.